नमस्कार. मी चंद्रशेखर जाधव आपली महासत्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचा जो विषय आहे हा विषय सध्या चालू घडामोडींवरतीच आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र शासनाने सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण नावाची योजना या महाराष्ट्रामध्ये आणली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी धडपडत आहेत, प्रयत्न करत आहेत, फॉर्म भरत आहेत. आणि हे फॉर्म भरत असताना काही महिला वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत. असं असताना दुसरी बाजू अशी आहे की महिलांना आपण 1,500 रुपये महिन्याला देतो आहोत, पण त्याच महिलांना त्यांच्या सुरक्षेबद्दल आपण कुठल्याही प्रकारची म्हणजेच या महाराष्ट्रातल्या सरकारने कोणत्याही प्रकारची वाच्यता केलेली नाही. ही योजना सुरू असतानाच अनेक प्रकार महिलांच्या संदर्भात घडलेले आहेत. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार यात खूप कमालीची वाढ झालेली आहे. 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलींपासून वयस्कर महिलांपर्यंत आज शोषण होत आहे, त्यांच्यावर बलात्कार होत आहेत आणि त्यांना मारलं जात आहे. अशा संदर्भात जर या देशामध्ये परिस्थिती निर्माण असताना लाडकी बहीण या योजनेचा उद्देश काय आहे, या योजनेमुळे कुठल्या प्रकारचा फायदा सरकारला होणार आहे आणि महिलांना कुठल्या प्रकारचा फायदा होणार आहे. 1,500मध्ये संसार चालूच शकत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या 1,500मध्ये महिलांनी कोणत्या स्वरूपाची कामं करायची आहेत याबाबत पण कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण नाही आहे. आपण मुळातच एखादी योजना देतो आहे, त्या योजनेचे ध्येय धोरणं काय आहे, आपण ती योजना देण्यामागील सरकारची भूमिका काय आहे, या बाबतीतला कुठलेही स्पष्टीकरण शासनाने दिलेलं नाही. आपण योजना राबवलात, अतिशय चांगलं नाव आहे, या नावाच्या अंतर्गत आपण ही योजना राबवत आहोत. बहुतांशी महिला खुश आहेत. मात्र दुसरी बाजू अशी आहे की काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. त्यांचं असं मत आहे की आम्हाला 1,500 रुपये नकोत, उलट आम्हीच तुम्हाला 2-2 हजार रुपये देऊ, मात्र आमच्या सुरक्षेबद्दल हे शासन हमी देईल का, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ह्या महिलांमधून येत आहेत. तरी देखील या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फॉर्म भरताना दिसत आहेत, गर्दी दिसत आहे. हे असताना शासनाने ही योजना आणण्यामागे कुठल्या प्रकारचा उद्देश आहे, त्यांनी ही योजना का आणली आहे, याबाबतचं स्पष्टीकरण शासनाने देणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांविषयी देखील सरकारची भूमिका काय आहे याबाबत त्यांनी सांगितलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री 2 आहेत, यांनी कुठल्या स्वरूपाचा महिलांच्या सुरक्षेबाबतचा विचार केलेला आहे हे जरा या महाराष्ट्राला सांगावं. आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत महिलांच्या संदर्भात असतील, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार असतील, त्याचं पुढे काय झालं, त्यांना खरंच न्याय मिळाला का, या बाबतीतला पण तपशीलवार विचार शासनाने करावयास हवा. कारण शासन हे आपल्या मतदारांचं म्हणा किंवा जनतेचे मायबाप आहेत असं जर मानलं तर शासनाने त्यांची भूमिका ही वेळोवेळी जाहीर केली पाहिजे. आता महाराष्ट्राला छोट्या छोट्या कारणांमुळे मलमपट्टी लावण्याचं जी काही कामं आहेत ही थांबवली पाहिजेत. कारण या योजनेच्या मागील जो उद्देश आहे, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला विचार करतो तेव्हा मला एकच वाटतं की
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांना टार्गेट केलं जात आहे का, किंवा महिलांमध्ये शासनाबद्दलची किंवा ह्या सध्याचे जे काय सरकार आहे या सरकारबद्दलची जी काय सरकारबद्दलची काय भूमिका आहे, ही भूमिका थोडीशी वेगळी वाटते आहे. आणि यासाठी सरकारने आता विचार करणं गरजेचं आहे. महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे अजून योजना आपण आणू शकतो, याबाबत विचार करणं फार गरजेचं आहे. मुख्य म्हणजे सुरक्षेबाबत महिला ही या स्वतंत्र भारतामध्ये खुलेपणाने कसं जीवन जगेल, आत्मनिर्भर कशी काय बनेल, या बाबतीत शासनाने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी ही जी योजना आहे या योजनेबद्दल मला असं काय म्हणायचं नाही आहे. मात्र एवढा पैसा हा या योजनेच्या मागे आपण लावतो आहोत, याबाबत त्यांची भूमिका, या योजनेमध्ये खर्च होणारा किंवा या योजनेतून येणारा पैसा हा महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करणार आहोत, याबाबतची भूमिका आपण दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी या यूट्यूब चॅनल या माध्यमातून माझे जे विचार मी आपल्यासमोर मांडलेले आहेत, आपल्याला कसे वाटले, जर का आवडले असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.